विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। चुलतीने केला अवघ्या 3 वर्षाच्या पुतण्याचा खून, चुलती निर्दोष। दत्तात्रय विजय साळुंके वय वर्ष 3 राहणार जुना तुळजापूर नाका मडीवस्ती सोलापूर यांचा खून केल्याप्रकरणी शोणिका उर्फ सोनिका रमेश साळुंके वय वर्ष 25 राहणार जुना तुळजापूर नाका मडीवस्ती सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश VH पाडवतकर यांनी निर्दोष मुक्त केले। यात हकीकत अशी की आरोपी शोणिका हिचा पती रमेश, दीर विजय, जाऊ रुपाली यांच्यासह हे मुलं एकत्र राहत होते। 29/12/2017 रोजी सकाळी 10:45च्या सुमारास रुपाली ही तिची मुलगी भाग्यश्री शाळेतून आणण्यासाठी तिच्या शाळेत गेली होती। त्यावेळी घरात आरोपी शोणिकाचे मुलं व रुपालीचे मुलं घरातच खेळत होते। रुपाली शाळेतून घरी आल्यावर मुलगा दत्तात्रय हा घरात दिसला नाही। त्याबाबत रुपालीने शोणिका हिच्याकडे चौकशी केली असता मुलगा दत्तात्रय हा आजीकडे जातो म्हणून सांगून गेल्याचे सांगितले, पण दत्तात्रय आजीकडे नसल्याच्या कळल्यावर सगळ्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु दत्तात्रय मिळून न आल्याने रुपाली साळुंके हिने दत्तात्रय यास कोणीतरी पळवून नेल्याची फिर्याद दिनांक 29/12/2017 रोजी जोडभावी पैठ पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून पोलिसांनी सदर घटनेचा तपास केला असता पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की शोणिका हिची मुलगी अमृता व मयत दत्तात्रय हे एकाच शाळेत होते। मयत दत्तात्रय याच्यामुळे अमृता ही शाळेत लक्ष देत नव्हती, तसेच घरातील मुलांच्या कारणावरून सारखेच भांडण व्हायचे व शोणिका हिला सर्वजण रागवायचे। त्यावरून घरात कोणी नसल्याचे पाहून शोणिका हिने दत्तात्रय यास घरासमोरील पाण्याने भरलेल्या सिंटेक्स टाकीमध्ये टाकून त्याचा खून केला असे शोणिका हिने सुनीता विटकर हिस सांगितले होते। त्यावरून शोणिका हिने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक VH पाटील यांनी तपास करून आरोपी शोणिका हिच्या विरुद्ध न्यायालयात दोषपत्र पाठविले। सदर खटल्यात एकंदर 6 साक्षीदार तपासण्यात आले। खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट मिलिंद थोपडे यांनी आपल्या युक्तिवादात सदरचा गुन्हा परिस्थितीजन्य पुराव्यावरून अवलंबून असून सदर गुन्ह्यातील आरोपीने खून करण्याबाबतचा कोणताही हेतू अथवा उद्देश सरकारी पक्षातर्फे साबित झालेला नाही। तसेच आरोपीने सुनीता विटकर हिच्या समोर दिलेला अतिरिक्त न्यायालयातील कबुली जबाब विश्वासार्ह वाटत नसल्याचा युक्तिवाद मांडला। तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी शोणिका हिचे निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोपडे, ॲडव्होकेट राजकुमार म्हात्रे, ॲडव्होकेट सतीश शेटे, ॲडव्होकेट अमित सावळगडी यांनी सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी काम पाहिले। लहान मुलाच्या भांडणातून आपल्या दिराचा मुलगा दत्तात्रय याचा घरातील पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून खून केला म्हणून आरोपी शोणिका साळुंके हिच्यावरती भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पाटवतकर साहेब यांचे समोर होऊन त्यांनी पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे। खटल्याची पार्श्वभूमी अशी आहे की आरोपीची मुलगी अमृता व तिच्या दिराचा मुलगा दत्तात्रय हे दोघे एकाच शाळेमध्ये जात होते। शाळेमध्ये गेल्यानंतर दत्तात्रय हा अमृताला त्रास देत असे, जेणेकरून अमृता ही शाळेला जायला नकार देत होती व ही बाब अमृतीच्या शिक्षिकेने आरोपीच्या कानावर घातली होती। त्यामुळे आरोपीचा हा दिराचा मुलगा दत्तात्रय याच्यावरती राग होता। दिनांक 29/12/17 रोजी म्हणजे घटने दिवशी घरातील सर्व मंडळी कामावरती गेल्यानंतर लहान मुले घराच्या अंगणामध्ये खेळत होती। त्यावेळी आरोपीने दिराचा मुलगा दत्तात्रय याला उचलून घरातल्या पाण्याच्या टाकीमध्ये टाकले व त्याचा बुडवून खून केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते। घटनेची फिर्याद मुलाची आई रुपाली साळुंके हिने जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। सरकार पक्षातर्फे एकंदर 6 साक्षीदार तपासण्यात आले। सरकार पक्षाचे असेही म्हणणे होते की तपासादरम्यान आरोपीने नातेवाईक सुनीता विटकर हिच्या पुढे कबुली जबाब, ज्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन म्हणतात, तो जबाब देऊन आपणच गुन्हा केल्याचे कबूल केले होते। खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आम्ही युक्तिवाद केला की सरकार पक्षाने आरोपीने मुलाचा खून करण्याचा जो मोटिव्ह असतो, ज्याला उद्देश म्हणतात, तो साबित केलेला नाही। परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये जी पुराव्याची साखळी जी अशी
प्रूव्ह करावी लागते, ती सरकार पक्षाने प्रूव्ह केलेली नाही. त्याचप्रमाणे तथाकथित जो कबुली जबाब आहे तोही विश्वासार्ह नाही, असे मुद्दे आम्ही मांडले. ते ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.